आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत, मनापासून स्वागत सगळ्यांचं आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये. हरे कृष्ण. तर आपण प्रार्थनेपासून सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितंश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. मम महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरतिषे नमः. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ठीक आहे. कोणता श्लोक बघत होता आपण? 13 नंबर. ठीक आहे, मी श्लोक म्हणतो. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. देहिन देहिनो अस्मिन् अस्मिन् यथा देहे यथा देह कौमारं कौमारं यौवनं यौवनं जरा जरा तथा तथा देहांतर देहांतर प्राप्ती प्राप्ती धीरः धीरः तत्र तत्र न न मुह्यति. मुह्यति. वाचा अर्थाने बघतो. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अवितरणपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा आणि देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. तर तात्पर्य: प्रत्येक जीव हा स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे तो प्रत्येक क्षणी आपले शरीर बदलत असतो. या बदलामुळे तो कधी बाळकाप्रमाणे तर कधी तरुणाप्रमाणे तर कधी म्हाताऱ्याप्रमाणे दिसून येतो. असे असले तरी तोच जीवात्मा आत्मा तिथे असतो आणि त्यांच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही. अंततः जीवात्मा मृत्यूनंतर शरीर बदलतो आणि दुसऱ्या शरीरात स्थानांतरित होतो. जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये आध्यात्मिक आणि किंवा भौतिक शरीर मिळणं हे निश्चित आहे आणि यासाठी भीष्म, द्रोण यांच्याबद्दल अतिशय आस्था असणाऱ्या अर्जुनाला त्यांच्या मृत्यूमुळे शोकाकुळ होण्याचे काहीच कारण नव्हते. उलट ते वृद्ध नवी शरीरात स्थानां वृद्ध वृद्ध शरीर. शरीरात नवी शरीरात स्थलांतर होऊन नवतारुण्य प्राप्त करीत असल्यामुळे अर्जुनाने आनंदित व्हायला हवे होते. शरीरातील अशा बदलामुळे
एखाद्याला त्याच्या शरीरातील कर्मानुसार सुख किंवा दुःख प्राप्त होते. म्हणून भीष्म द्रोण थोर व्यक्ती असल्यामुळे त्यांना नक्कीच पुढील जन्मी आध्यात्मिक देहाची प्राप्ती होणार होती किंवा निदान भौतिक जगातील श्रेष्ठ प्रतीचा उपयोग घेण्यासाठी स्वर्गलोकाची तरी प्राप्ती होणारच होती. याप्रमाणे कोणत्याही बाबतीत शोक करण्याचे कारणच नव्हते. ठीक आहे, पहिल्यांदा आपण इथपर्यंत बघूया, मग पुढचं बघूया. तर या ठिकाणी सांगितलं की जसं आत्मा जो आहे देहधारी, तर देह हा जो आहे आपलं शरीर आहे ते आत्म्यासाठी काय एक ड्रेसाप्रमाणे का म्हणजे कपड्यांप्रमाणे पोशाखाप्रमाणे तो पोशाख आहे. तर आत्मा काय करतो, हा देहात फक्त बालपणापासून पहिले जन्म होतो, मग लहान बालपणापासून बालक असतो, मग बालपणापासून तारुण्य तरुण बनतो, तारुण्यातून म्हातारपणात जात असतो आणि त्यानंतर मृत्यू होतो आणि मृत्यूनंतर काय होतंय, परत तो जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. तर त्याचं स्थित्यंतरण त्याचं हे चालूच असते. तर या स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. नाहीतर बरेच आपण बघतो, बरेच व्यक्ती म्हातारे झाल्यानंतर त्यांना काय बोलावे कसं वागावे काही कळत नाही, ते एकदम गोंधळलेले असतात. परत कोणाचा मृत्यू झाला तर खूप दुःखी पण होतात. तर आणि स्वतःच्या मृत्यूला खूप घाबरतात. आजकालच्या जगामध्ये कोणालाच मरण्याची इच्छा नाही आणि प्रत्येक जण आपल्या मृत्यूला खूप घाबरतो, अतिशय जास्त हे घाबरतो मृत्यूला, प्रत्येक जण आपल्याला माहिती आहे. तर मृत्यू हा असं अटळ सत्य आहे की जे कोणालाच टळणार नाहीये. प्रत्येकाला मृत्यू हा येणारच आहे. तर कधी कधी म्हणतात ॲज शुअर ॲज डेथ, म्हणजे मृत्यूप्रमाणे निश्चित. जसं की मृत्यू काय अटळ आहे, निश्चित आहे, तो कधीच कोणत्याच परिस्थितीत कोणालाच चुकला नाही आणि चुकणार सुद्धा नाही. तर त्याप्रमाणे मृत्यू हा सगळ्यांना येणारच आहे. तर मग आत्मा काय करतो, मृत्यू म्हणजे काही आत्म्यासाठी काही मोठी गोष्ट नाही, तर काय करतो फक्त एक पोशाख त्यागतो आणि दुसरा पोशाख ग्रहण करतो, याच प्रमाणे आहे. तर शरीर हे आत्म्याचा एक पोशाख आहे. तर आत्मा हे शरीराचा त्याग करतो आणि दुसरं शरीर हे घेतो. त्यामुळे जे धीर व्यक्ती आहेत, जे ज्ञानी व्यक्ती आहेत, ते या आत्म्याच्या शरीर बदलामुळे एवढे घाबरून जात नाहीत किंवा गोंधळून जात नाहीत किंवा खूप शोकाकुल होत नाहीत, असं या ठिकाणी सांगितलं. तर तात्पर्यामध्ये कृष्ण कृपापूर्ती श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादजी सांगतात की प्रत्येक जीव हा स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे आपण कोण आहे, आपण एक आत्मा आहे. आपला हा जे देह आहे त्यामध्ये एक अतिशय सुंदर आत्मा आहे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये सुंदर दिव्य आत्मा प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. म्हणून हे शरीर चालू आहे. पण आपलं शरीर हे प्रत्येक क्षणी बदलत आहे. प्रत्येक क्षणी आपल्या शरीरातल्या, आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जरी बघितलं तरी प्रत्येक क्षणी आपल्या शरीरातल्या कितीतरी पेशी मरतायत आणि नवीन पेशी सुद्धा जन्म घेतात. तर हा बदल चालूच असतो. तर कधी तो बालकाप्रमाणे, कधी तरुणाप्रमाणे, तर कधी म्हाताऱ्याप्रमाणे दिसून येतो तो बदल. पण तसं तर प्रत्येक क्षणाला आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात. परंतु जो जीवात्मा आहे, तो आत्मा आहे, तो सारखाच आहे. भले शरीर बदलत चाललंय पण आत्मा तो काय आहे, सारखाच आहे. असं आपण किती कपडे बदलले बाहेरचे तर आतला व्यक्ती बदलणार आहे का? नाही. नाही. तर त्याचप्रमाणे आत्मा काय करतो, शरीर बदलतो परंतु जीवात्मा तोच राहतो. जीवात्मा बदलत नाही, त्याच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही. ठीक आहे. तर जीवात्मा जो आहे मृत्यूनंतर काय करतो, शरीर बदलतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये जातो. जीवात्मा जो आहे मृत्यूनंतर शरीर बदलून दुसऱ्या शरीरात जातो. तर पुढच्या जन्मामध्ये जीवात्म्याला आध्यात्मिक किंवा भौतिक शरीर मिळणार हे निश्चित आहे. फक्त ज्या व्यक्तीने आत्महत्या केली त्याला आध्यात्मिक किंवा भौतिक दोन्ही शरीर मिळत नाही, कारण त्याने शरीर स्वतःच्या हाताने त्याचा नाश केलेला असतो. तर त्याला सजा म्हणून त्याला त्याचं जोपर्यंत आयुष्य होतं तोपर्यंत त्याला बिना शरीराचं राहावं लागतं. म्हणून भूत जे असतात ते काय, तो पण एक आत्माच आहे, फक्त त्याला शरीर नसते. जसं आपल्याला शरीर आहे, आपला हात वगैरे पाय वगैरे आहेत, त्याला शरीर नसते. त्यांना दुसरं भूत बनून राहतात, ते भूतात्मा प्रेतात्मा म्हणून. तर बाकीच्या सगळ्यांना काय होते मृत्यूनंतर, आध्यात्मिक किंवा भौतिक. जर कोणी महान साधू संत असतील तुकाराम महाराजांसारखे किंवा प्रभुपादजी सारखे, तर त्यांना आध्यात्मिक शरीर भेटते आणि ते आध्यात्मिक शरीर घेऊन आध्यात्मिक जगतामध्ये वैकुंठामध्ये गोलक वृंदावनमध्ये जातात आणि भगवंतासोबत त्या ठिकाणी नित्य वास करतात आणि त्यांच्या दुःखांचा पूर्णतः नायनाट होतो, नाश होतो.
पण जे भौतिक शरीर आहे, तर हे शरीर कोणाला, ज्याची चेतना मृत्यू समय जर भौतिक असेल, भौतिकवादी गोष्टींमध्ये ज्याची चेतना जुडलेली आहे, तर त्याला काय आहे, भौतिक शरीर मिळते. ठीक आहे. पण ज्याची चेतना आध्यात्मिक आहे मृत्यू वेळेस, त्याला आध्यात्मिक शरीर हे मिळते. तर या ठिकाणी आपण बघतो की अर्जुनाची भीष्म आणि द्रोण यांच्यावरती खूप आस्था होती, खूप त्यांच्यावरती काय होते, त्याची त्याची त्यांच्यावर तर खूप भरोसा होता, त्यांचा खूप विश्वास होता, त्याचं खूप प्रेम होतं. तर या ठिकाणी भगवंत हा श्लोक यासाठी सांगतात की ठीक आहे, ते बरोबर आहे, त्यांचं त्यांना त्यांना त्यांचा मृत्यू होईल भीष्म आणि द्रोणाचा, परंतु तसे ते म्हातारे झालेले आहेत, तर त्यांची आत्मा तर मरणार नाहीये. आत्मा काय करेल, त्यांना नवीन शरीर देईल. तर नवीन शरीर ते त्यांचं काय असेल, तरुण. ते म्हातारपणी त्यांना इतका त्रास होतो आहे, तर ते एकदम तरुण होतील. तर अर्जुनाला उलटा आनंदित व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर ते सांगतात की जे आहे, आपल्या शरीरातले जे बदल आहेत ते आपल्या आयुष्यातल्या कर्मानुसार होतात. तर कोणी म्हणेल की बाबा ठीक आहे, मग मी काय करतो, 5-10 जणांचा खून करतो है ना, म्हणजे मग त्यांना 5-10 म्हाताऱ्यांना मारून टाकतो, म्हणजे मग त्यांना नवीन शरीर मिळेल. असं चुकीचं आहे. कारण आपलं जर घेतलं तर आपल्याला त्याचं पाप भोगावे लागेल, कारण आपल्याला कोणाला मारण्याचा काही एक अधिकार नाही. ते आपलं नाही. काम नाहीये, कोणाला मारून त्याला नवीन शरीर देणं हे आपलं काम नाहीये. तर म्हणून त्यामध्ये आपल्याला कोणाला मारण्याची काही आवश्यक, आपल्याला मारण्याचा अधिकार नाही, कारण आपण कोणाला जिवंत करू शकत नाही. त्यामुळे मग आपल्याला कोणाचा जीव घेण्याचाही अधिकार नाही. तर याच ठिकाणी स्वामी प्रभुपादजी सांगतात की शरीरातले असे बदल जे होतात आपल्या, ते कशावरती आधारित असतात, कर्मावरती. आपण जे कर्म केले, पुण्य पाप, त्या कर्मानुसार काय होतात, कोणाच्या जीवनात सुख किंवा दुःख त्याला प्राप्त होते. तर ते सांगतात की भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य ही महान व्यक्ती होती, महान भगवंताची भक्त होती. तर त्यांना नक्कीच काय होईल, पुढच्या जन्मात आध्यात्मिक देहाची प्राप्ती होणार होती. तर पण जरी समजा ते त्यांचं थोडंफार कमी जास्त असली भक्ती, तर आध्यात्मिक नाही, कमीत कमी भौतिक शरीर तर त्यांना उच्च दर्जाचं. तर भक्ती बघा इथे सांगितलेलं आहे, जर कोणी भगवंताची भक्ती करत असेल तर त्याला आध्यात्मिक शरीर प्राप्त होते आणि त्याच्या दुःखाचा पूर्णतः नायनाट होतो, नाश होतो. आणि या शरीरातील जे दुःख आहेत, वासना आहेत, त्या सगळ्यांचा काय होतो, नाश होतो. परंतु जर कोणी भक्ती एवढी चांगली नसेल केली, थोडी व्यवस्थित नसेल केली, थोडीफार जरी केलेली असेल, तर ते तरी त्याला काय होईल, कमीत कमी उच्च दर्जाचं शरीर प्राप्त होईल. उच्च दर्जाचं श्रेष्ठ प्रतीचं शरीर प्राप्त होईल. जसं की कोणी स्वर्गात तरी जाईल कमीत कमी. तर स्वर्गात तिथे त्याचे जोपर्यंत पुण्य आहेत, तोपर्यंत तो स्वर्गात राहील, तिथे चांगल्या प्रतीच्या आनंदाचा उपभोग घेईल. स्वर्ग लोकांमध्ये तरी जाईल कमीत कमी. तर भक्ती करून हा कोणत्याच प्रकारचा नुकसान नाहीये, उलटे फायदेच फायदे, खूप सारे फायदे आहेत. पण तरी पण भगवंताची भक्ती आपण स्वर्गात जाण्यासाठी केली नाही पाहिजे, कारण स्वर्गात सुद्धा काय आहे, काही वेळ आपले पुण्य संपल्यानंतर परत इकडे वापस यावे लागते. परंतु जर आपण आध्यात्मिक शरीर घेतलं आणि भगवंताकडे गेलो, तर परत इकडे या जगात वापस येण्याची गरज पडत नाही. नाही. तर आपल्या जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रातून काय मिळते, पूर्णतः या समस्येतून सुटकारा मिळते. आणि कोणतेच दुःख आध्यात्मिक जगतामध्ये नसतात, म्हणून त्याला वैकुंठ असं म्हणतात. तर यामुळे, तर अर्जुनाला त्यामुळे सांगत होते की भगवंत, की तुला कोणत्याच दृष्टिकोनातून शोक करण्याचं गरज नाही. इथं ते म्हातारे आहेत, त्यांना नवीन शरीर मिळेल, तरुण शरीर मिळेल. परत शरीर त्यांना उच्च दर्जाचं मिळेल. आज भौतिक जरी भेटलं तरी सुद्धा, आध्यात्मिक भेटलं तर त्यांची समस्याच संपवून जातील पूर्ण, मग तर काही टेन्शनच नाहीये. म्हणून अर्जुनाला त्यांच्या मरण्याचं काही शोक करण्याचं काही गरज नव्हती, असं इथे भगवंत सांगतात. पुढे वाच. ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती परमात्मा आणि आध्यात्मिक तशी भौतिक प्रकृतीचीही परिपूर्ण ज्ञान असते, त्या मनुष्याला धीर किंवा ज्ञानी मनुष्य असे म्हणतात. असा मनुष्य शरीराच्या स्थित्यंतरामुळे कधीच गोंधळून जात नाही. एक मिनिट. तर ज्याला जीवाची मूळ स्थिती काय आहे, की आपण आत्मा आहे, आणि आत्मा काय, भगवंतांचा अंश आहे. कोण आहे, भगवंतांचा अंश, भगवंताचा सेवक आहे. तर जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. म्हणजे जीवाचं स्वरूप काय आहे, जीव हा नित्य कोणाचा दास आहे, कोणाचा सेवक आहे, भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णांचा. ते आपलं नित्य स्वरूप आहे, ती आपली मूळ स्थिती आहे.
हे ज्याला माहिती आहे. परत मग परमात्मा, तर एखाद्या सेवक, जसं एखादा शिक्षक असेल, त्याचं काय काम आहे? शिकवणे. शिकविणे. डॉक्टर, त्याचं काम काय आहे? जे पेशंटला पेशंटला ठीक करणे, बरोबर आहे. आणि एखादा सेवक असेल, त्याचं काय काम आहे? सेवा करणे. सेवा करणे. तर आपण कोण आहे? सेवक कोणाची? श्रीकृष्णाची मग आपण काय केलं पाहिजे? सेवा केली पाहिजे. भगवंताची सेवा केली पाहिजे. तर ती आपली मूळ स्थिती आहे. आणि सेवा आपण कशी करू शकतो? भगवंताच्या मंदिराची स्वच्छता करणे, भगवंताला फळ फुलं अर्पण करणे, भगवंताला नैवेद्य दाखवणे, भगवंताचे दर्शन घेणे, भगवंताबद्दल ऐकणे, भगवंताबद्दल बोलणे, भगवंताचं मंदिर मंदिर स्वच्छ करणे, भगवंतासमोर दिवा लावणे, परत भगवंताचं दर्शन घेणे, भगवंताचा प्रसाद खाणे, भगवंताच्या नावाचा जप करणे, भगवंताच्या भक्तांना मदत करणे, ह्या सगळ्या काय आहेत? भगवंताचीच सेवा आहे. बरोबर. हो. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ज्याला हे माहिती आहे, आणि दुसरं काय माहिती की आपल्या हृदयामध्ये कोण आहेत? भगवंत कशाच्या रूपामध्ये आहेत? परमात्म्याच्या रूपामध्ये आहेत. भगवंत कशाच्या रूपामध्ये आहेत आपल्या हृदयामध्ये? परमात्मा. परमात्मा. ठीक आहे, परमात्माच्या रूपामध्ये आपल्या हृदयामध्ये आहेत. तर हे पण ज्याला माहिती आहे, की पहिलं तर त्याला जीवाची स्थिती माहिती आहे, परमात्म्याबद्दल माहिती आहे, आणि त्याचबरोबर आध्यात्मिक जग कोणतं आहे त्याला वैकुंठाबद्दल सुद्धा माहिती आहे, आणि या भौतिक जगासुद्धा बद्दल सुद्धा माहिती आहे, की भौतिक जग कसं कार्य करते, यामध्ये कसं कसं काय चालते, कोणते गुण आहेत, म्हणजे भौतिक गुण कोणते कोणते आहेत, जसं रजोगुण, तमोगुण, सतोगुण, आणि त्या गुणांच्या माध्यमातून हे कसं भौतिक जगत चालतंय, त्याला कोण चालवते. तर आध्यात्मिक जगतामध्ये, भौतिक जगतामध्ये फरक काय आहे, दोन्ही ठिकाणी काय काय असते, आणि त्याला कसं चालवलं जाते, कुठे दुःख आहे, कुठे सुख आहे, या सगळ्या गोष्टींचं ज्याला माहिती असते, ज्ञान असते, त्या व्यक्तीला काय म्हणतात? त्याला पुन्हा अर्धवट ज्ञान नाही, त्याला परिपूर्ण ज्ञान असते. ज्याला या सगळ्या गोष्टींचं काय असते? परिपूर्ण ज्ञान परिपूर्ण असते. ज्ञान असते. त्या मनुष्याला काय म्हणायचं? धीर किंवा ज्ञानी मनुष्य असं म्हणतात. आणि असा मनुष्य, शरीर बदलल्यामुळे आत्मा जर एका शरीराचा त्याग करून दुसरा शरीर घेतो, तर त्यामुळे असा मनुष्य कधीच गोंधळून जात नाही. नाही. हे या ठिकाणी सांगितलं. तर नंतर बघा, जीवात्म्याचा पुढचं वाच. जीवात्म्याचा एकात्मवाद किंवा मायावादी सिद्धांत मान्य करता येत नाही, कारण जीवात्म्याचे तुकडे करता येत नाही. अशा प्रकारे जीवात्म्याचे विभाजन झाले असते तर परमात्माचेही विभाजन झाले असता. पण त्यामुळे परमात्मा हा अपरिवर्तनीय आहे, या सिद्धांताचे उल्लंघन झाले असते. परंतु गीतेमध्ये निश्चितपणे सांगितल्याप्रमाणे परमात्म्याचे अंश नित्य अस्तित्वात असतात आणि त्यांना शर म्हटले जाते, कारण यांच्यामध्ये भौतिक त्यांच्यामध्ये प्रकृतीची होण्याची प्रवृत्ती असते. हे अंशात्मक जीव नित्य अंशात्मकच अंशा राहतात. हे आणि अंश. मुक्तीनंतर हम्म. ते अंशच राहतात. पण मोक्षप्राप्तीनंतर जीवात्मा हा भगवंताबरोबर ज्ञान आणि आनंदमय असे शाश्वत जीवन जगतो. प्रत्येक प्रत्येक व्यक्तिगत शरीरात स्थित असलेल्या परमात्म्याला प्रतिबिंबाचा सिद्धांत लागू करता येतो, जो जीवन आत्म्यातून भिन्न असतो. आकाशाच्या पाण्यात आकाशाच्या पाण्यातील पडलेल्या प्रतिबिंबामध्ये सूर्य, चंद्र आणि तारे दिसून येतात. तारकांची तुलना जीवात्म्याची करता करता येते, तर चंद्र किंवा सूर्याची तुलना परमेश्वराशी करता येते. व्यक्तिगत स्वातंत्र्य जीवाचे प्रतिनिधित्व अर्जुनाने केले आहे, तर परमात्मा स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी असे दिसून येईल की ते एकाच स्तरावर नाहीत. जर अर्जुन आणि श्रीकृष्ण एकाच पातळीवर असते आणि श्रीकृष्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ नसते, त्यांच्यामध्ये गुरु-शिष्य हा संबंध अर्थहीन ठरतो. जर दोन्हीही मोहित होणारे असते,
तर त्यांच्यातील एकाने शिष्य आणि दुसऱ्याने गुरु बनण्याची काहीच आवश्यकता नसते. असा उपदेश निरुपयोगी ठरला असता. कारण मायेच्या तावडीत. तातडीत तवडीत हम्म. तवडीत कोणीच प्रामाणिक गुरु बनू शकत नाही. अशा परिस्थितीत मान्य केले पाहिजे की श्रीकृष्ण हे भगवान आहेत आणि मायेने मोहित झालेला जीवात्मा अर्जुन यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. ओके. तर बघा आता यामध्ये खूप महत्वाचं सांगितलेलं आहे की काही लोक म्हणतात सगळे जीव एकच आहेत, सगळ्या आत्मा एकच आहेत आणि त्या सगळ्या काय करतात एकत्र, मृत्यूनंतर सगळ्या एकत्र होतात आणि एकत्र विलीन होऊन जातात, ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातात. तर काल आपण त्याचं पाहिलं डिटेलमध्ये की आत्मा हा ब्रह्मामध्ये विलीन होत नाही, आत्म्याचं स्वतंत्र अस्तित्व हे कायम असते. कारण आत्म्याचे तुकडे करता येत नाहीत, अजून तुकडे करता येत नाहीत, तर त्यांना जोडल्या पण जाऊ शकत नाही, तुकडे पण नाहीत करता येत. तर कारण आत्म्याचं जर विभाजन झालं असतं तर मग परमात्मा आत्म्यासोबतच राहतं, मग त्याचं पण विभाजन झालं असतं. परंतु पण आपल्याला शास्त्रात सांगतात की परमात्मा हा बदलत नाही, त्याचे तुकडे कधी त्याचे विभाजन आपण करू शकत नाही, त्याच्यामध्ये परमात्म्यामध्ये कधीच काही बदल होत नाही. तर हा सिद्धांत चुकीचा झाला असता मग शास्त्रांचा, पण शास्त्र जे आहेत ते कधी चुकीचे नसतात. तर त्यामुळे जीवात्म्याचे कधीच तुकडे करता येत नाहीत. म्हणून गीतेमध्ये सांगितलं की आपण काय परमात्म्याचे अंश आहेत आणि नित्य असतो, आपण नित्य अस्तित्वात असतो, म्हणजे सनातन आहे. म्हणजे आपण आज आहे, कालही होतो आणि उद्या सुद्धा राहणार आहे. म्हणजे आपण नेहमीसाठी आपण भगवंताचे काय आहेत, अंश आहोत. हे सत्य कधी बदलणार नाही, हे सत्य अटल आहे, ते बदलणार नाही. नाही. आणि त्यांना शर म्हटले जाते. शर म्हणजे त्यांचं कधीच, म्हणजे शर म्हणजे त्यांचं भौतिक प्रवृत्तीत पतन होते. म्हणजे पतन होण्याची प्रवृत्ती म्हणजे पतन होणे म्हणजे काय, की एक असते क्षर आणि एक असते अक्षर. तर भगवंत काय आहेत, अक्षर, आणि आपण काय आहोत, क्षर आहोत. तर क्षर म्हणजे आपलं पतन होते. तर आपण काय होतो, जर भौतिक वस्तू ज्या आहेत, भौतिक जगताच्या संपर्कात आलो तर आपण भगवंताला विसरून जातो आणि आपण विसरून जातो की आपण आत्मा आहे आणि आपण आपलं जे दिव्य स्वरूप आहे आत्म्याचं ते आपण विसरून जातो आणि आपण मायेच्या बंधनांमध्ये गुरफटून जातो. तर त्याला म्हणायचं, त्यामुळे जीवात्मा काय आहे, क्षर आहे. काय आहे, शर क्षर. तर त्यामुळे आपलं भौतिक प्रवृत्तीत पतन होते. तर यासाठी अतिशय सुंदर एक उदाहरण आहे. आपण बघतो आग शेकोटी करतात बाहेर, बरोबर आहे, रस्त्यात हिवाळ्यामध्ये वगैरे. तर हं. त्यातील काही ठिणग्या काय होतात, त्या उडून बाहेर पडतात, बरोबर आहे, त्या जाळातून ठिणग्या बाहेर पडतात ना, ओढून त्याच्यातल्या जाळातून काही ठिणग्या. हो. हो. तर त्या ठिणग्या बाहेर पडल्यानंतर थोड्या वेळानंतर काय होतात, त्या जेव्हा आगीतून त्या बाहेर पडतात दूर, तर थोड्या वेळानंतर काय होतात, त्या विझून जातात. काय होतात, विजून जातात. विझून जातात त्या ठिणग्या. पण जोपर्यंत त्या आगीमध्ये आहेत तोपर्यंत त्या विझतात का, नाही. नाही. तर त्याचप्रमाणे जोपर्यंत अंश आहे भगवंतांचा, जीवात्मा जो अंश आहे, जोपर्यंत तो काय आहे, भगवंताच्या संपर्कामध्ये आहे, भगवंताच्या भक्तीमध्ये जुडलेला आहे, आध्यात्मिक जगतामध्ये आहे, तोपर्यंत तो अतिशय सुखी असतो, आनंदी असतो, दिव्य असतो आणि तो ज्ञानी असतो, त्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान असते. तर तो, त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारे दुःख वगैरे भोगावे लागत नाही. परंतु ज्यावेळी जसं ती ठिणगी बाहेर गेली तर विझते, त्याचप्रमाणे जीवात्मा जसाही भगवंताकडून दूर जातो किंवा भगवंताला विसरून जातो, त्याच वेळी तो काय करतो, मायेमध्ये गुरफटल्या जातो आणि त्याची जी भक्ती करण्याची, त्याची जी आनंदाची जी जी त्याचा स्वभाव आहे, आनंदी राहण्याचा, भक्ती करण्याचा, आणि ते ज्ञानी स्वभाव तो काय होतो, त्याचा विझून जातो. परंतु तो परत जर त्या जाळामध्ये ती ठिणगी टाकली तर परत तिला काय होते, आग लागते. लागते. तर त्याचप्रमाणे जीवात्मा परत जर भगवंताच्या संपर्कात आला तर हळूहळू त्याचं हृदय शुद्ध होऊन तो परत काय होतो, परत भगवंताशी जोडला जाऊन भगवंताच्या भक्तीमध्ये ज्ञान यायला लागतं त्याला. ज्ञानाबरोबर तो आनंदमयी सुद्धा शाश्वत जीवन जगतो. शाश्वत म्हणजे जे कधी न संपणार, कधी अंत न होणार. तर मोक्ष मिळणे म्हणजे या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळणे. आणि या शरीर जे आहेत, तर आपल्याला सगळ्या दुःखांचं कारण म्हणजे शरीर. आपण या शरीरात आहे म्हणून आपल्या शरीराचे वेगवेगळे विकार आपल्यामध्ये आहेत. मन, याचे मनाचे वेगवेगळे विचार,
ते विकारामुळे आपल्याला सगळे दुःख भोगावे लागतात, त्रास भोगावा लागतो. कारण या मनातल्या वेगवेगळ्या इच्छा, शरीराच्या वेगवेगळ्या वेगवेगळे त्रास, तर हे सगळ्यामुळे आपल्याला दुःख भोगावे लागते. तर हे शरीरच जेव्हा मोक्ष आपल्याला मिळतो तेव्हा हे भौतिक शरीराचा नाश होतो आणि आपल्याला आध्यात्मिक शरीर मिळते. त्याला सुद्धा हात, पाय, डोळे वगैरे सगळं असतं, पण ते आध्यात्मिक शरीर असते. त्यातून आपल्याला काहीच दुःख भेटत नाही. फक्त आनंदच आनंद आणि त्यातून ज्ञानच ज्ञान. आनंदी आनंद घडे चोहीकडे आहे ना ते. तशा प्रकारे सगळीकडे भगवत धामामध्ये, वैकुंठामध्ये आनंदच आनंद आहे सगळीकडे. अजिबात कुठल्याही प्रकारचं दुःख त्या ठिकाणी नाही. पण मोक्ष प्राप्तीनंतर काय फरक आहे, की जीवात्मा हा वेगळाच राहतो. तो भगवंत बनत नाही. त्याचं अस्तित्व कधी संपत नाही. परंतु काय आहे, की तो त्या ठिकाणी तो मुक्त असतो. म्हणजे त्याला या भौतिक सगळ्या ज्या भौतिक दुःख आहे त्यातून मुक्तता मिळालेली असते आणि तो भगवंतासोबत राहतो आणि त्याला सगळं ज्ञान असते. भविष्याचं, भूतकाळाचं, वर्तमान काळाचं. असं आपण बघा आजकालच्या दुनियामध्ये आपण रोज कितीतरी प्रश्न विचारतो. आज काय आज किती वाजले? आज पाऊस पडणार की नाही? परत आज तुम्हाला कुठे जायचं? आज काय जेवण बनवायचं? आज काय जेवण केलं? हे सगळे आपण कितीतरी प्रश्न विचारतो. आपल्याला जाणून घ्यायचे असतात. आता मुलं सुद्धा आम्ही शिकवतो, तर मुलं पण बघतो खूप सारे प्रश्न विचारतात. आम्ही पण मुलांना खूप सारे प्रश्न विचारतो आणि ते प्रश्न उत्तरं चालूच असतात. सगळेजण एकमेकांना दिवसभर सकाळ उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत प्रश्न उत्तरं करत असतात. प्रश्न विचारत असतात. कारण काय जीवाचं जे जीवात्मा आहे, आत्म्याचं स्वरूप आहे किंवा स्वभाव आहे, की त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान पाहिजे असते. आत्म्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान असते. भविष्याचं, वर्तमान, भूतकाळाचं सगळं. परंतु आपण जेव्हा आत्मा या शरीरामध्ये गुरफटला जातो, त्यावेळेस त्याचं ते ज्ञान विसरून जाते. त्या ज्ञानाचा विसर पडतो. म्हणून ते ज्ञान परत घेण्यासाठी तो काय करत असतो? विचारणा करत असतो. हे विचार, ते विचार, याला विचार, या गोष्टीबद्दल जाणून घे, त्या गोष्टीबद्दल जाणून घे. परंतु जेव्हा आत्म्याला मोक्ष प्राप्ती होते, त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे भेटलेलं असते. तर त्यामुळे तो अतिशय समाधानी आणि शांत असतो. आणि त्याचबरोबर त्याला खूप आनंद प्राप्त होतो कारण तो भगवंताच्या सहवासामध्ये, प्रत्यक्ष भगवंताच्या सहवासामध्ये असतो. आणि त्याला कधी मृत्यू पण येत नाही, त्याला काही आजारही होत नाही, म्हातारपणही येत नाही, जन्मसुद्धा घ्यावा लागत नाही. त्यामुळे त्याला दुःखच नाही कोणतं. सगळ्या दुःखातून त्याची मुक्ती झालेली असते. तर आपण या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. तर प्रत्येक व्यक्तिगत शरीरात जे आहे, तर परमात्मा जो आहे प्रत्येक शरीरामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये, प्रत्येक जीवामध्ये परमात्मा सुद्धा आत्म्यासोबत असतो. तर हे यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. पण तो काय आहे, आत्म्यापासून वेगळा आहे. आत्म्यापासून वेगळा आहे. जीवात्म्यासोबतच असतो. परमात्मा कोणासोबत असतो? जीवात्म्यासोबत. जीवात्म्यासोबत. पण ते दोन वेगवेगळे आहेत. ते एक नाही. जीवात्मा आणि भगवंत वेगळे नाहीत. आपण देव होऊ शकत नाही. है ना? जीव आणि भगवंतामध्ये भेद आहे, फरक आहे, भिन्न आहेत. तर यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, की आकाशात बघा, पाण्यात जर आपण रात्री जर बघितलं तर पाण्यामध्ये काय होते, चंद्र, सूर्य, तारे यांचं काय होते, प्रतिबिंब पडते, सावली त्यांचं प्रतिबिंब पडते. बरोबर आहे ना? त्याचं रिफ्लेक्शन. म्हणजे आपल्याला पाण्यात पण सूर्य, चंद्र, तारे दिसतात. पण आपण पाण्यात गेलो तर ते भेटते का आपल्याला सूर्य? आपण हात लावू शकतो का पाण्यातल्या सूर्याला? नाही. ते खरं सूर्य, चंद्र, तारे आहेत का ते? नाही. नाही, ते काय त्यांचे प्रतिबिंब आहे. ठीक आहे. हो. आणि तर बघ, तारकांची तुलना जीवात्मा, तर त्या तारे जे आहेत वेगवेगळे ते काय जीवात्मा आहेत. तर तारे किती मोठे असतात आकाशात बघतो ना आपण, खूप सारे तारे असतात आहे ना, मोजता नाही येतात आपल्याला, है ना, अगण्य तारे आहेत. तर ते अगण्य तारे म्हणजे कोण आहे? जीवात्मा, आत्मा, सगळे आपण जीव लोक. आणि तिथे सूर्यचंद्र, एकच सूर्य आणि एकच चंद्र असतो, बरोबर ना? तर सूर्यचंद्र कोण आहेत? ते भगवंत आहेत. सूर्यचंद्र कोण आहे? भगवंत. भगवंत आहेत. असं भगवंत, सूर्यचंद्राची तुलना भगवंताशी केलेली आहे. तर वैयक्तिक स्वातंत्र्य हे जीवाचे प्रतिनिधित्व, म्हणजे जे वैयक्तिक स्वतंत्र जीव आहे, आपण एक वैयक्तिक म्हणजे स्वतंत्र जीव आहे, आपल्या कधीच अस्तित्व नष्ट होत नाही. तर जीवाचं प्रतिनिधित्व भगवद्गीतेमध्ये कोणी केलेलं आहे? अर्जुनाने केलेलं आहे. कोणी केलं? अर्जुनाने. आणि परमात्म्याचं प्रतिनिधित्व कोणी केलेलं आहे? भगवान श्रीकृष्णांनी. श्रीकृष्ण. कारण परमात्मा त्यांच्यापासूनच येतो, तेच परमात्मा आहेत. तर त्याच्यामुळे प्रतिनिधित्व म्हणल्यापेक्षा आपण ते स्वतः परमात्मा आहेत असं आपण म्हणू शकतो.
तर चौथा अध्याय जेव्हा आपण पाहू भगवद्गीताचा, तर त्या ठिकाणी कळेल आपल्याला की अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण हे एका स्तरावर नाहीत, ते वेगवेगळ्या स्तरावरती आहेत. अर्जुन हा एक जीवात्मा आहे आणि आपण बघितलं अर्जुन हा एक जीवात्मा आहे आणि परत भगवंत जे आहेत ते काय आहेत, आपण बघतो की ते परमात्मा, ते भगवंत आहे. भगवंत म्हणजे आपण म्हणू शकतो की ते जीव नाहीत, ते जीवापेक्षा खूप शक्तिशाली आहेत. तर हे जीवात्मा आणि भगवंतामध्ये फरक सांगण्यासाठी अतिशय सुंदर उदाहरण स्वामी प्रभुपादजी देतात, की ते सांगतात की आपल्याला माहिती आहे समुद्र आहे, समुद्र किती अफाट असतो नाही का. हम्म. तर समुद्र खूप हो. अफाट असतो, तर समुद्राचा एक आपण थेंब घेतला तर समुद्राचं पाणी कसं लागते आपल्याला, समुद्राचं पाणी कसं असते, खारं. खारट असते ना. तर हम्म. समुद्राचं पूर्ण पाणी खारट असते आणि त्याचबरोबर तर समुद्रातलं जर एक थेंब घेतला मी, ते पाणी सुद्धा कसं लागते, खारं. खारटच लागते. तर जे समुद्राचे बाकीचं पाणी आहे तेच गुणधर्म काय आहेत पाण्याच्या एका थेंबामध्ये सुद्धा आहेत. आहेत, बरोबर आहे. त्याची चव पण सारखी आहे दोन्हीची. पण समुद्र आणि एक थेंब याची बरोबरी कधी होऊ शकते का, नाही. एक थेंब कधी समुद्रासारखा शक्तिशाली होऊ शकतो का, नाही. नाही. समुद्रामध्ये शहराच्या शहर डुबून जाऊ शकतात, ही पूर्ण धरती डुबून जाऊ शकते, परंतु एका थेंबामध्ये आपलं बोट सुद्धा डुबत नाही. नाही. तर त्याचप्रमाणे तो थेंब म्हणजे जीवात्मा आहे आणि भगवंत म्हणजे समुद्राप्रमाणे. तर भगवंताची शक्ती अतोनात आहे, त्याची काहीच तुलना नाहीये जीवात्म्याशी. जीवात्मा त्यांच्या समोर अतिशय एकदम तुच्छ आहे, तुच्छ. त्यांच्यासोबत काही तुलनाच करू शकत नाही आपण, एवढी भगवंताची शक्ती आहे. जीवात्म्याची शक्ती काय खूप मर्यादित आहे आणि भगवंतांची शक्ती अमर्यादित आहे. ठीक आहे. जीवात्म्याचं ज्ञान मर्यादित आहे, भगवंताचं ज्ञान अमर्यादित आहे, बरोबर आहे. तर हो. बघा, जीवात्मा पण सनातन आहे, भगवंत पण सनातन. भगवंताचाही कधीच नाश होत नाही, म्हणून जीवात्माचा सुद्धा नाश कधी होत नाही. नाही. आणि भगवंतांना सगळं काही ज्ञान असते आणि जीवात्म्याला स्वतःबद्दल सगळं ज्ञान असते. जीवात्मा पण ज्ञानी आहे, भगवंत पण ज्ञानी आहे. परत जीवात्मा सुद्धा जसं भगवंत, भगवंत कधी दुःखी होऊ शकत नाही, त्यांना प्रत्येक वेळेस काय असतं त्यांचं सुखी होण्याचं म्हणजे सुख उपभोगण्याचेच भगवंताचं काय आहे स्वभाव आहे. तर तसा जीवात्म्याचा पण स्वभाव काय आहे की आम्ही सदैव काय असायला पाहिजे, सुखी असायला सुखी पाहिजे. असायला पाहिजे. कोणाला दुःख यावे आपल्या जीवनामध्ये वाटते का, नाही. नाही. कोणालाच आपल्या जीवनामध्ये दुःख हवेसे नाही वाटत. तर ते आहे, तर दुःख कधीच कोणाला पाहिजेत नाही आपल्या जीवनामध्ये. तर त्याच कारण तो जीवात्म्याचा तसा स्वभाव आहे की आनंदमयी अभ्यास. तर जीवाचा स्वभावच आहे की आपल्याला काय, की त्याला आनंद हवा असतो. तर जसे भगवंताचा स्वभाव आहे तोच आपला सुद्धा स्वभाव आहे. भगवंत सुद्धा एक व्यक्ती आहे, जीव सुद्धा एक व्यक्ती आहे. व्यक्ती. फक्त फरक काय की भगवंत हे परमात्मा आहेत, परमात्मा आहेत, सगळ्या आत्मांचे महान, आत्म्यांचे मालक चालक आहेत. आणि एक आत्मा एक तुच्छ जीव आहे, त्यांचा एक तुच्छ अंश आहे. समुद्रातला थेंब आणि समुद्र. म्हणून एक थेंब जसा कधीच समुद्र होऊ शकत नाही किंवा समुद्राची बरोबरी करू शकत नाही, तसा एक जीव कधीच भगवंत होऊ शकत नाही किंवा भगवंताची बरोबरी करू शकत नाही. ठीक आहे. हो. तर आणि भगवंत आणि अर्जुन त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप सारा फरक आहे, ते एका पातळीवर नाहीत. तर भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनापेक्षा अतिशय श्रेष्ठ आहेत. म्हणून अर्जुनाने काय केलं, या ठिकाणी भगवंताला आपले गुरु म्हणून स्वीकार केलं ना, नाहीतर मग त्याने आपले भगवान श्रीकृष्णाला गुरु म्हणून का स्वीकार केलं असतं, है ना. जर आपल्यापेक्षा कोणाला जर ज्ञान कमी असेल किंवा आपल्यापेक्षा त्याला काही माहिती नसेल, तर त्या व्यक्तीला आपण गुरु म्हणून स्वीकार करेन का, ज्याला आपल्यापेक्षा जास्त काहीच माहित नाही, तो आपल्यापेक्षा कमी दर्जाचा आहे, त्याला आपण गुरु म्हणून स्वीकार करेल का, नाही. नाही. तर अर्जुनासारखा महान व्यक्ती जर भगवान श्रीकृष्णाला जर गुरु म्हणून स्वीकार करत असेल, तर आपण यातून कळून येते की भगवान श्रीकृष्ण हे कितीतरी पटीने महान असतील अर्जुनापेक्षा, बरोबर आहे. नाहीतर त्यांचा गुरु शिष्य संबंध हा अर्थहीन ठरतो, त्याला काहीच अर्थ राहणार नाही जर दोघही. आणि जीवात्मा जो आहे तो भगवंताची जी माया आहे, माया माया म्हणजे जी दुर्गा देवी आहे, त्यांची भगवंताची शक्तीच आहे की ज्यातून आपल्याला वेगवेगळे प्रलोभन भेटतात.
हे की नाही, धनाचं प्रलोभन, जीव वेचून वेगवेगळ्या गोष्टी खाण्याचं प्रलोभन, झोपेचं प्रलोभन, अशाच बाकीच्या स्त्री पुरुषांचं आकर्षण, ते प्रलोभन, ह्या सगळ्या ज्या प्रलोभन आहेत, त्या प्रलोभातून आपण जीव जो आहे तो काय होतो, भ्रमित होऊन जातो. तो काय होतो, भ्रमित होतो. मायाने ग्रासला जातो जीव. कशाने भ्रमित होतो जीव? मायेने. माया. हा, आणि माया म्हणजे काय, जी वेगवेगळे प्रलोभन जे आपल्याला भगवंतापासून काय नेतात, दूर नेतात, आणि आपल्याला लालच दाखवतात की तुला खूप, हे एक गोष्ट केली की तुला खूप आनंद मिळेल, पण खरं पाहता, वास्तविक पाहता, खरा आनंद त्यातून काय आपल्याला भेटत नाही. तर जीव हा गोंधळून जातो, जीव मायाच्या तावडीत येतो, परंतु भगवंत कधीच मायाच्या तावडीत येऊ शकत नाही. नाहीत. हम्म, ठीक आहे. तर भगवंत मायाच्या तावडीत येऊ शकत नाहीत, आणि भगवंत हे मायाधीश आहेत. ते काय आहेत, मायेचे स्वामी आहेत. काय आहेत, मायेचे मायेची स्वामी. स्वामी आहेत. माया भगवंताच्या अधीन आहे, भगवंत मायेच्या अधीन नाहीत. परंतु जीव हा मायेच्या अधीन आहे. कधी जीव हा मायेच्या अधीन तेव्हाच होतो जेव्हा तो भगवंताच्या अधीन नाही राहत. जर एखादा जीव भगवंताच्या इच्छेप्रमाणे जर वागत नसेल पूर्णतः, तर तो मायेच्या अधीन होतो. आपल्याकडे दोनच काय म्हणतात, दोनच ऑप्शन आहेत. ऑप्शनला मराठीत विकल्प आहेत. ठीक आहे. दोनच विकल्प आहेत. जसं बघा, समुद्रात एक हे आहे, मग त्याला काय म्हणतात, कासव आहे समुद्रामध्ये. तर कासवाकडे दोन विकल्प आहेत. एक तर तो काय करू शकतो, पाण्यात राहू शकतो, नाहीतर बाहेर बाहेर येऊन जमिनीवर राहू शकतो. बरोबर आहे. हो. दुसरं काही आहे का, पाणी आणि जमीन सोडून काही आहे का दुसरं? नाही. नाही. तर त्याचप्रमाणे आपल्याकडे सुद्धा दोन विकल्प आहेत. एक तर आपण भगवंताच्या सेवेमध्ये जुडू, आणि जर आपण भगवंताच्या सेवेमध्ये जुडलो नाही, तर बाय डिफॉल्ट आपण कशामध्ये जुडणार आहे, मायेच्या सेवेमध्ये. कशाच्या? मायेच्या सेवेमध्ये. मायेच्या सेवेमध्ये. तर माया फक्त, कोणी म्हणेल काय सेवा तर करायला ना, काय प्रॉब्लेम, मायेची सेवा करायला काय हरकत आहे. पण भगवंताची सेवा केल्याने आपल्याला आनंदाची प्राप्ती होती, आणि त्यातून मोक्ष मिळतो आपल्याला. काय मिळते? मोक्ष. मोक्ष. परंतु मायेची सेवा केल्याने त्यातून दुःख प्राप्त होतात, आणि त्यातून आपल्याला बंधन उत्पन्न होतात. उलट आपण या भाऊसागरामध्ये अडकल्या जातो, बांधल्या जातो, जिथून मग आपल्याला अजून जास्त दुःख भोगावे लागतात. तर म्हणून मग आपण कोणाची सेवा केली पाहिजे, मायेची की भगवंताची? भगवंताची. हम्म. तर जो कोणी भगवंताच्या सेवेमध्ये पूर्णतः लागलेला आहे, आणि भगवंतामयी आहे, भगवंताच स्मरण करतो, भगवंताची भक्ती करतो, जे भगवंताचे शुद्ध भक्त असतात, ते सुद्धा भगवंताच्या आशीर्वादाने मायेच्या तवडीत कधी सापडत नाहीत. ठीक आहे. हो. तर भगवंताचा आश्रय घेऊन, आपण भगवंताची शरण घेऊन, आपण कधी मायेच्या तावडीत सापडणार नाही. ठीक आहे. तर हो. प्रमाणित गुरु जो आहे तो कधीच मायेच्या तावडीत नसतो. खरा गुरु तोच आहे जो मायेच्या तावडीत कधी सापडत नाही. ना. जो व्यक्ती मायेच्या तावडीत सापडतो त्याला आपण खरा प्रमाणित गुरु म्हणू शकत नाही. तर स्वामी प्रभुपादजी सारखे, कृष्ण कृपामूर्ती स्वामी प्रभुपादजी सारखे महान संत, तुकाराम महाराजांसारखे महान संत हे मायेच्या तावडीत कधीच सापडलेले नसतात, म्हणून ते खरे गुरु आहेत. ठीक आहे. ते काय आहेत? खरे गुरु आहेत. आणि प्रभुपादांचे आज शिष्य सुद्धा, बरेच शिष्य आहेत प्रभुपादांचे, जसे की परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, परमपूज्य गोपाल कृष्ण गोसावी महाराज, यासारखे त्यांचे जे शिष्य आहेत ते सुद्धा भगवंताचे शुद्ध भक्त आहेत. तर ते सुद्धा प्रमाणित गुरु आहेत. परंतु आपल्यासारखे, आपण सध्या मायेच्या तावडीत असल्यामुळे, तुम्ही आम्ही जे आहे, आपण जे आहेत, तर आपण प्रमाणित गुरु बनू शकत नाही. जोपर्यंत आपण मायेच्या तावडीमध्ये आहे तोपर्यंत आपण प्रमाणित गुरु बनू शकत नाही. नाही. परंतु आपण जर भगवंताची भक्ती करत राहिलो मन लावून, आणि भगवंताच्या सेवेमध्ये जोडून गेलो, तर आपण सुद्धा एक दिवस मायाच्या तावडीतून नक्कीच सुटू. बरोबर. हम्म. तर मायाच्या तावडीतून सुटण्याचा एकच उपाय आहे. कोणता? भगवंताची भक्ती करणे. भगवंताची भक्ती करणे, प्रामाणिकपणे भगवंताची गंभीरतेने भक्ती करणे, आणि भगवंताची सेवेमध्ये स्वतःला व्यस्त ठेवणे, हाच एक मार्ग आहे. खाली दिमाग, शैतान का घर. तर
आपण जोपर्यंत भगवंताच्या सेवेमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला माया स्पर्श करू शकत नाही. परंतु आपण भगवंताची सेवा सोडली तर माया आपल्याला लगेच ना कृष्ण भुलिया जीव तार भोगवांच्या करी तार झपटिया माया. काय म्हणतात, जो जीव कृष्णाला विसरला आणि स्वतः भोग म्हणजे आनंद घेण्याचा विचार करतो, स्वतःसाठी भोग म्हणजे जो भगवंताला सोडून पाप कर्मांचा आनंद घेणे अशी इच्छा जेव्हा करतो तेव्हा लगेच त्याला कोण पकडते, माया पकडते. त्याला कोण पकडते लगेच, माया. माया. जसं काही आतंकवाद्यांचा किंवा पोलीस चोरांचा अड्डा असतो, तर पोलीस बाहेर पहिरा देतात आणि ते वाट पाहतात कधी हा चोर बाहेर येते. लगेच चोर किंवा आतंकवादी जसा बाहेर आला त्याला लगेच पकडतात, है का नाही. हो. त्याचप्रमाणे जसं आपलं ध्यान हुकलं, श्रीकृष्णांकडून जर आपण श्रीकृष्णांकडे पाठ फिरवली आणि त्यांच्याकडून जर त्यांच्या सेवेमधून आपण जर त्यांची सेवा नाही केली, भक्ती सोडली, की लगेच कोण पकडते आपल्याला, माया. माया पकडते. आणि आपल्याला काय करते, माया काय करते बघा, मायाचं काय काय काम आहे ते. सपोज एखाद्या व्यक्तीला पोत्यामध्ये घातलं आपण, पोतं माहिती ना तुम्हाला, हो. हा पोत्यामध्ये किंवा थैलीमध्ये घातलं, तर त्याला पोत्यामध्ये टाकल्यानंतर त्याला काही दिसते का आजूबाजूचं, नाही. नाही. तर माया त्याला पोत्यामध्ये घालते आणि वरून काय करते, लाता मारते. तर काही काही लोकांना काय असतात, लाता खायला पण आवडते. ते म्हणतात वाह काय लात मारली, वा इकडून अजून एक लात, अजून एक लात, वा छान छान वाटते लात खाऊन. कारण त्यांना लात मारताना कोणी दिसतच नाही, हे का नाही, कारण त्यांना कशात घातलेलं आहे, पोत्यामध्ये. पोत्यामध्ये. तर पोत्यामध्ये घालणं म्हणजे काय, माया काय करते आपल्याला, आपलं सगळं ज्ञान हरून घेते, आपल्या ज्ञानाचा नाश करते. मग ज्ञान हरून घेतलं की आपल्याला समजतच नाही काय चांगलं आणि काय वाईट. मग आपण वाईट कामामध्ये पडतो आणि दुःखालाच सुख मानून बसतो, दुःखालाच सुख समजायला लागतो. सगळ्यात मोठी अडचण कुठे होते, जेव्हा आपण दुःखालाच काय समजायला लागतो, सुख सुख. समजायला. जसं आता लाथा खाताना कोणाला काही आनंद होतो का, नाही. नाही. पण जर जसं एखाद्याने लात मारली तर तो म्हणतो वाह काय लात मारली छान, मला आनंद झाला. पण असं ते त्याचा भ्रम आहे तो. तर जसं उंट असतो बघा, उंटाला काय होतं, उंट काटेरी झाडं खूप खातो. माहिती आहे का मला का खातो काटेरी झाडं, तर नाही. काटेरी झाडं का खातो, कारण उंट काटे खातो आणि त्याला खूप आनंद येतो, खूप आनंद वाटतो. तर काटे खाताना आपल्याला आनंद येतो का, काटे घुसणार ना तोंडामध्ये, बरोबर की नाही. हो. पण ते काय होते, काटे खाताना ते काटे त्याच्या आतमध्ये जबड्यामध्ये जिभेमध्ये घुसतात आणि त्याच्यातून त्याचं रक्त बाहेर येते, कोणाचं, त्या उंटाचं. तर तर त्याला त्या रक्ताची चव लागते. कशाची चव लागते, रक्ताची. तर त्याला काय वाटते, पण त्या उंटाला काय वाटते, कशाची चव येते, काट्याची. काट्याची. पण ते काटे त्याला समजत नाही, मूर्ख असतो तो, त्याला समजत नाही की ते काटे काय होतात, ते काटे चुभतात, त्याच्यामुळे त्याच्या तोंडात जखमा होत आहेत आणि त्याचंच रक्त त्याला भेटत आहे, ते रक्ताची चव लागत आहे. तर तो स्वतःच रक्त पित आहे, पण त्याला वाटते मी किती आनंद घ्यायलो, किती मजा व्हायली मला. आणि ते काटे त्या म्हणते एवढा आनंद घ्यायला थोडं दुःख सहन करू, काटे टोचतात त्याला, टोचत नाहीत असे नाही, पण त्या रक्ताची चव त्याला खूप लागलेली असते. मग तो काय म्हणतो, थोडंसं काटे टोचले तर काय हरकत नाही, पण रक्ताची चव तर म्हणजे किती टेस्टी लागतात ना, हे का नाही. हो. बरोबर आहे. तसं त्याप्रमाणे भौतिक जे आनंद आहे, तो आनंद खऱ्या वास्तविक पाहता तो आनंदच नसतो. तो दुःख, त्यातून दुःखच भेटत असते आपल्याला. पण आपल्याला थोडंफार आपला भ्रम असतो, की आपल्याला यातून मी एन्जॉय करायलो, मला आनंद भेटायला. जसं काही जो व्यक्ती काय करतो, सिगारेट फुकतो किंवा दारू पितो, तर त्यांना वाटते आम्हाला किती आनंद यायला सिगारेट फेकून, दारू पिऊन. पण ते उलटं काय व्हायलं, त्यांच्या आतमध्ये काय व्हायलं, नुकसान व्हायला, सगळं शरीर विनाश व्हायला, शरीराचा नाश होत आहे आतमध्ये. त्यांना खूप दुःख भोगावं लागणार आहे त्यामुळे. पण ते त्यांना कळत नाही, कारण ते भ्रमामध्ये पडलेले असतात. म्हणून ते करतात आणि त्यांना त्याच्यावरती त्या सिगारेटच्या पॅकेटवरती लिहिलेलं असतं, की याच्यामुळे कॅन्सर होते, तुम्हाला मृत्यू येईल. तर तो काय म्हणतो, आला तर आला, आम्हाला मृत्यूची पर्वा नाही, पण आता आनंद भेटायला ना, मग आनंद करून घ्यायचं, खाओ पिऊ मजे करू. नंतर काय होईल ते नंतर पाहायचं, आहे का नाही. असे लोक हो. करतात, कारण ते काय भ्रमामध्ये पडलेले आहेत, म्हणून ते दुःखाला सुख मानून बसतात आणि त्यातून मग त्यांचे दुःख अजून अजून वाढत जातात. तर हे माया आपल्याला काय करते, भ्रमामध्ये टाकते. काय करते माया आपल्याला, प्रमामध्ये भ्रमामध्ये टाकते. टाकते, गोंधळून टाकते, भ्रमित टाकते आणि खरं सत्य विसरायला लावते ना. आपण खोट्या गोष्टींना सत्य मानायला लागतो, सत्य गोष्टीला खोटं मानतो आणि खोट्या गोष्टीला सत्य मानतो. जसं भगवंत हे वास्तविक सत्य आहे,
आणि आपण आत्मा हे एक वास्तविक सत्य आहे आणि भगवंताची सेवा करणे यातूनच सुख मिळेल हे एक वास्तविक सत्य आहे. पण माया काय सांगते? भगवंतच नाही, भगवंत कुठं आहे का, मला तर दिसत नाही, मग कोण पाहिला देव, देव कुठं, देव अस्तित्वातच नाही, आत्मा कुठं असती का, आत्मा पण अस्तित्वात नाही, काय भगवंताचं देव देव केल्यानं काय होणार आहे का, तेच जागी तिकडं मस्त मजा करू, आपण पार्टी करू, पब मध्ये जाऊ, बार मध्ये जाऊ, है ना, असं. तर ते माया भ्रमित करते जीवात्म्याला. तर जीव हा भ्रमित होऊ शकतो, पण भगवंत कधीच भ्रमित होत नाहीत, कारण नाही. माया ही भगवंताच्या अधीन आहे, भगवंत मायेच्या अधीन नाही. नाहीत. बरोबर आहे. तर हे त्यामुळे मग भगवंत हे जीवापेक्षा नेहमीच श्रेष्ठ आहे, होते, आहेत आणि राहतील सुद्धा. आणि जीवात्मा हा कधीच भगवंत होऊ शकत नाही. तर आपल्याला मायेपासून जर भ्रमित नसल व्हायचं तर एकच उपाय आहे, काय? जो कोणी व्यक्ती भगवंताची शरण घेतो किंवा भगवंताच्या प्रमाणित भक्त जसे स्वामी प्रभुपादजी त्यांचे शिष्य तुकाराम महाराजांसारख्या साधू संतांची शरण घेतो, तर तोच व्यक्ती मायेपासून मायेच्या तावडीतून सुटू शकतो, मायेतून बाहेर पडू शकतो, है ना. नाहीतर भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्येच पुढे येते, भगवद्गीतेमध्ये पुढच्या काही श्लोकांमध्ये सांगतील भगवंत, की ते सांगतात की जर कोणी माझी शरण घेतली, ते म्हणतात मम माया दुरत्या, म्हणजे माझी माया जे आहे, माझ्या मायेच्या तावडीतून सुटणं हे अशक्य आहे. भगवंत काय म्हणतात? माझ्या मायेच्या तावडीतून सुटणं काय आहे? अशक्य आहे. कोणी शक्य स्वतःच्या नाही. प्रयत्नाने कधीच मायाच्या तावडीतून सुटू शकत नाही. परंतु भगवंत म्हणतात एकाच गोष्टीनं शक्य आहे. कधी? जर कोणी माझी शरण घेतली, माझ्या चरण कमलांची शरण घेतली, माझ्या भक्तीमध्ये पूर्णतः जुडला गेला, तर मी त्याला स्वतः शक्ती देतो आणि तो सहजासहजी एकदम सहजपणे काय करू शकतो? मायेच्या तावडीतून सुटू शकतो. तर भगवंत सांगतात की जसा मायेला स्वतःच्या प्रयत्नाने मायेच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय? की समुद्र स्वतः पोहत पोहत जाऊन समुद्र लांघण्याचा प्रयत्न करणे. तर समुद्र कितीही चांगला पोहणारा असला, किती शक्तिशाली व्यक्ती असला, तर तो पोहत पोहत जाऊन समुद्र पार करू शकतो का? नाही. नाही, मधातच मरणार तो. पूर्ण समुद्र काय थोडा 5-10 किलोमीटर मध्येच मरणार. बरोबर की नाही? आणि जर वाचला तरी सुद्धा त्याला कोण खाणार? खूप साऱ्या खूप मोठ्या मोठ्या मगरमच्छ, शार्क मासे असतात समुद्रामध्ये, ते त्याला खाऊन टाकणार, गिळून टाकणार. बरोबर आहे? तर त्याचप्रमाणे भौतिक सागर जे संस्कार भौतिक जे समुद्र आहे किंवा मायेच्या तावडीतून आपल्या प्रयत्नातून सुटणे अजिबात शक्य नाही. परंतु जर भगवंताच्या शरण घेतली तर भगवंत म्हणतात ते भौतिक समुद्र कशाप्रमाणे होतो? जर आपण लहान वासरू आहे, गाईचं वासरू माहिती आहे ना सगळ्यांना, तर पावसाळ्यामध्ये चिखल असला तर वासरू त्या चिखलातून चाललं तर त्याचं काय होते? त्या चिखलामध्ये त्याच्या पायाचे काय होतात? ठसे उमटतात. बरोबर आहे? आणि त्याच्या पायाचे ठसे काय असतात? खूप छोटे छोटे असतात. बरोबर आहे? आणि त्याचे पाय लहान असतात एकदम वासराचे. बरोबर आहे ना? तर पाऊस पडला तर त्या ठस्यामध्ये काय होते? पाणी साचते. बरोबर आहे ना? तर त्या ठस्याला पार करणं काही अवघड आहे का? लहान बाळ सुद्धा त्याला काय करू शकतो? पाय एका काठावर ठेवून दुसऱ्या काठावर पाय टाकू शकतो. त्याला सहजासहजी कोणीही पार करू शकते. तर भगवंत म्हणतात जर कोणी माझी शरण घेतली तर हा भौतिक समुद्र कशाप्रमाणे होतो? तो जे वासराच्या पायाचं जे चिन्ह आहे त्यामध्ये जे पाणी साचलं ते तेवढुसा बनून जातो. एवढा मोठा समुद्र किती लहान बनतो? वासराच्या पायाच्या चिन्हात पाणी जे साचते तेवढासा बनतो. आणि ते सहजासहजी कोणीही तरून जाऊ शकते. पण कधी? जर कोणी भगवंताची काय केली? शरण घेतली तर, त्यांची भक्ती केली तर, पूर्णतः भक्तीमध्ये जोडून गेलं तर. ठीक आहे? हो. तर हे भगवंत या ठिकाणी सांगतात. तर हा आजचा श्लोक. तर पण पुढचा श्लोकही खूप महत्वाचा आहे आणि खूप मोठा सुद्धा आहे. तर या पुढचा श्लोक जो आहे तो आपण पुढच्या वर्गामध्ये बघूया. आज आपण इथेच थांबूया. ठीक आहे. तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद आजच्या वर्गामध्ये आले आणि शांततेने आजचा हा श्लोक तुम्ही श्लोकाबद्दल आपण चर्चा केलेली ऐकली. तर खूप खूप धन्यवाद आणि रोज ही गोष्ट हा भगवद्गीतेचे श्लोक ऐकत राहा. आपल्याला इथून खूप अतिशय महत्वाचं अतिशय सुंदर ज्ञान हे मिळत राहील भगवंताबद्दल आणि आपल्या भगवंताबद्दलचं प्रेम भक्ती वाढत राहील आणि आपलं हृदय हळूहळू भगवद्गीता ऐकून
शुद्ध होत राहील. तर एक छोटीशी मी तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो. आज थोडासा वेळ आहे आपल्याकडे, तर 5 मिनिटं मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर एकदा एक लहान मुलगा होता. तर तो काय करत होता, आपल्या आजोबांकडे भगवद्गीता का वाचायची त्याबद्दल ते सांगतात थोडंसं त्या कथेमध्ये. तर एक लहान मुलगा होता, तर त्याचे आजोबा होते आणि त्यांचं घर नदीकाठीच होतं आणि त्यांचा कोळशांचा व्यापार होता. कशाचा? कोळशांचा. तर तुम्हाला माहिती आहे ती दुड्डी असते बघा, ती वेळूची बनवलेली दुड्डी असते, त्याच्यामध्ये छिद्र छिद्र असतात त्याच्यामध्ये, बरोबर? माहिती आहे ना तुम्हाला, वेळूची बनवलेली ती दुड्डी असते. हो. तर त्या दुड्डीमध्ये मग त्या दुड्डीमध्ये ते कोळसे घेऊन जायचे. तर त्या दुड्ड्या त्याच्या कोळशामुळे काय झाल्या होत्या, सगळ्या काळ्या झाल्या होत्या एकदम. तर तो लहान मुलगा जो होता, त्याचे आजोबा त्या लहान मुलाला, त्यांच्या नातवाला सांगायचे, की "बाळा तू काय कर, भगवद्गीता रोज वाचत जा." त्याच्याकडून रोज वाचन करून घ्यायचे. तर मग एक दिवस तो मुलगा आपल्या आजोबाकडे गेला. म्हणला, "आजोबा, आजोबा तुम्ही मला रोज भगवद्गीता वाचायला लावता, भगवद्गीता पाठांतर करायला सांगता, पण मला तर त्याच्यातलं काही कळतच नाही, मला काही समजत नाही. मग मग कशाला वाचायची मी? मला समजत नाही. समजलं तर मग काय फायदा आहे ना, मला समजलंच नाही तर मग वाचायची कशाला?" मग ते म्हणले, "ठीक आहे, मी सांगतो तुझ्या प्रश्नाचं उत्तर. आधी त्याच्या अगोदर मी एक काम सांगतो ते कर." म्हणले, "काय?" म्हणलं, "ती काय ती वेळूची दुड्डी घे आणि तू काय कर, समोर नदी आहे ना आपल्या, नदीतून काय कर, त्या दुड्डीत पाणी घेऊन यायचं आणि त्या टाकी टाकी भरायची." तर तो म्हणला, "बरं." मग तो गेला ती दुड्डी घेऊन पळत-पळत आणि ती दुड्डी पाण्यानं भरली आणि तो चालत-चालत त्या टाकीपर्यंत आला. तर काय झालं असेल ती दुड्डी आणताना, दुड्डीत पाणी आणताना? पाणी सांडून गेले. पूर्ण पाणी खाली त्या छिद्रातून सांडून गेलं. खाली पाणी पसरलं, सगळं सांडलं गेलं. ठीक आहे. तर मग तो परत गेला. मग आजोबा म्हणले, तो म्हणला आजोबाला, "पाणी तर सांडून गेलं." म्हणलं, "ठीक आहे, परत जा आणि पळत-पळत ये थोडा." तो परत गेला आणि थोडा अजून जोरात आला. तरी पाणी सांडून गेलं. जोरात गेला, तरी पाणी तो कंटाळला. 5-6 वेळा गेला. तरी त्याला आजोबा म्हणले, "परत जा, परत जा." असं 7-8 वेळा झालं. पण ते काय पाणी काय त्याच्यात राहीना आणि पाणी काय येऊन नव्हतं राहिलं. मग तो मुलगा निराश झाला, की आजोबा एवढं केले प्रयत्न, पण पाणी काही येत नाही आणि यातून टाकी काही कधी भरू शकत नाही. मग मुलगा कंटाळून बसला. मग आजोबा हसू लागले आणि तो म्हणला, "हसायला काय झालं तुम्हाला? माझी फजिती पाहून तुम्हाला आनंद वाटतो का काय?" तो म्हणला, "नाही." म्हणला, "बाळा बघ, तू पाणी आणण्यासाठी दुड्डी नेत होता, पण पाणी भेटलं नाही. त्या दुड्डीत थोडंसंच पाणी आलं, जास्त काही पाणी भेटलं नाही. परंतु तू पहिली जी दुड्डी नेली होती, पाणी आणायच्या अगोदर ती कशी झाली होती कोळशामुळे? काळी झाली. एकदम काळीडक झाली होती, बरोबर आहे. परंतु आता बघ दुड्डीकडे बघ म्हणला तो. ती दुड्डी जी आहे वेळूची त्या टोपलीकडे, टोपली किंवा दुड्डी जे पण म्हणतात, त्याच्याकडे बघ म्हणले तर. तर ती कशी झाली असेल आता 7-8 वेळा त्याच्यात पाणी आल्यानंतर? स्वच्छ झाली. एकदम स्वच्छ झाली होती, एकदम चमचम चमकत होती. तर मग त्याचे डोळे चमकले त्या मुलाचे. अरे हां. मग तो काय म्हणाला, मग आजोबा म्हणाले, "बघ त्याचप्रमाणे भगवद्गीता आपण वाचतो, ऐकतो किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जरी समजली नाही किंवा जरी आपल्या लक्षात राहो की न राहो, तरी सुद्धा आपण वाचली तर हळू काय होणार आहे, आपलं हृदय काय होणार आहे त्यातून शुद्ध होणार आहे, निर्मळ होणार आहे. आपल्या हृदयामध्ये जो मल आहे, ज्या वाईट वासना आहेत, वाईट इच्छा आहेत, त्या सगळ्यांचा काय होईल, हळू त्याचा नाश होत जाईल. आपल्याला कळू की न कळू, कळत नकळत की आपल्या काय होईल, त्या हृदय शुद्ध होईल आणि आपल्या सगळ्या वाईट इच्छांचा त्यातून काय होईल, नाश होऊन जाईल. तर त्यामुळे आपण भगवद्गीता आपल्याला समजो की न समजो, आपण काय करायला पाहिजे, भगवद्गीता रोज ही वाचायला वाचून. पाहिजे. वाचायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. ठीक आहे. या कथेतून आपण हे शिकू शकतो. ठीक आहे. तर आपण आज इथेच थांबूया. तुमच्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता की, जय. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण की जय. जय. कृष्ण कृपा मूर्ती ऐसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जी की जय. जय. हरे कृष्ण. आपण इथेच आज थांबूया. आपल्या क्लासला इथेच विराम देऊया. हरे कृष्ण.